ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. करुणा करुणी दोष निरसुनी, करुणा करुणी दोष निरसुनी घ्यावी माझी सेवा हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. सुनिया माझा मजला निर्मल धुवा हो. अन्याया पा सुनिया माझा मजला निर्मल धुवा हो. पापा पासुनी शुद्ध करा मज, पापा शुद्ध करा मज. हे मी मागे देवा हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे आहे. योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय 1 पासून 6 पर्यंत. पहिले योहान 3:1-6. देवपित्याने दिलेले प्रीतिदान. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करीतो. ईश्वरी पुत्रत्व व पाप यांचा विरोध आहे. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहित आहे की आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला. त्याच्या ठाई पाप नाही. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना शुभप्रभात. की ही सुंदर वेळ पवित्र परमेश्वराने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडली. आजचे वाचलेले शास्त्र भाग योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय वचन 1-6. या वचनामध्ये आपण पाहतो की आपण देवाचे मूल आहोत. त्यामुळे संसार आपणास ओळखत नाही. देवाचं वचन सांगते, पण तेव्हा आपण काय होणार याविषयी माहिती नाही. परंतु वचन समोर आपल्याला सांगते, पण ख्रिस्त जेव्हा प्रगट होणार तेव्हा आपण त्यासारखे होऊ. ख्रिस्त जेव्हा प्रगट होईल त्यावेळेस आपण त्यासारखे होऊ.
पवित्र शास्त्रामध्ये प्रभूचा दास पौल म्हणतो, 2 करंती त्याच्या 3 आणि वचन 18 मध्ये, प्रभूच्या आत्म्याद्वारे आम्ही थोडे थोडे बदलत जाणार. काय माझे प्रियनो, आपण प्रभूच्या प्रगट झाल्यानंतर आपण त्यासारखे होणार, म्हणजेच परमेश्वर कसा आहे त्यासाठी आपल्याला आजच आपल्या जीवनामध्ये एक बदलाव आणण्याची गरज आहे. आणि पौल तेच सांगतो की आम्ही अंश अंश करून, थोडे थोडे करून बदलत जाणार. त्याचबरोबर कलसीकरास त्याच्या 3 आणि वचन 4 सांगतोय, ख्रिस्त प्रगट होणार तेव्हा आपण महिमासहित प्रगट केले जाऊ. त्याचबरोबर रोम त्याच्या 8:29 वचनामध्ये पण सांगितलेलं आहे की आम्ही त्याचे पुत्रासारखे होऊ. माझे प्रियनो, परमेश्वराच्या समोर उभे राहण्यायोग्य आपल्यामध्ये योग्यता असणे खूप गरजेचं आहे. याकरता आपल्याला सर्वप्रथम जो पात्रता आहे ती पात्रता पवित्र जीवन आहे. आमच्या जीवनात पवित्रता असणे खूप गरजेचं आहे. कारण बायबल सांगते की बिना पवित्रतेने आम्ही देवाला पाहू शकत नाही. म्हणून जर ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस आपण जर त्याच्यासारखे आम्ही त्याच्याबरोबर उभे जर राहण्याची आम्हाला इच्छा आहे, तर आम्हाला सर्वप्रथम पवित्रता जीवनात घेणे गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला वाचायला मिळते की बालक कधीच आपल्या पित्याच्या संपत्तीचा मालिक किंवा वारीस होत नाही, जोपर्यंत तो शहाणा होत नाही. माझ्याप्रमाणे काय आपण आपल्या प्रभूमध्ये जगत असताना काय आपण शहाणपणासारखे जगत आहोत का? व्यर्थ आणि अशा अमंगळ गोष्टी आम्हाला देवापासून दूर तर करत नाही. या आपण स्वतःला परीक्षण करूया आणि प्रभूला म्हणू की प्रभू, तुझ्या येण्यापर्यंत मला पवित्रतेने तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी तुझी कृपा तू दे. प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुला धन्यवाद करतो. सुंदर वचन देवा तू आमच्या करवी बोललंस, आणि विशेष प्रभूजी की आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. करता प्रभू, पवित्रतेने शोभायमान होऊन देवा तुझ्या येण्यापर्यंत आम्ही तुझ्यात बनून राहून तुला गौरव देणारे असे तू आम्हाला कर. देवा धन्यवाद. सुंदर वचनाकरवी बोललंस. प्रभू विश्वचनात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. टाकुनी दूरी द्यावी हो, हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो, हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो, हे देवा तू प्रसाद मेवा, कृपा करुणी मज द्यावा हो, हे देवा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.